बाजार भोगाव गावातून पुढाल्यानंतर हा रोड गेला आहे सरळ राजापूर रत्नागिरीला व आपणाला जायचं आहे पडसळीला या आतून। आपण हे खाली पाहिलं तर हे पडसळी गाव आहे। पडसळी गावातून सरळ आपणाला अशा रेंजनी अशा या ठिकाणी वर जे दिसत आहे तो आहे आपला मुडागड किल्ला व मुडागड किल्ल्याच्या थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी मंदिर आहे व एक मोठा असा तलाव आहे। अशा या वास्तू आपणाला मुडागड किल्ल्यावर पाहायला भेटतात। मुडागड किल्ल्यावर जाण्यासाठी आपणाला पडसळी हे पन्हाळा तालुक्यातील शेवटचे गाव आहे। या गावामध्ये आल्यानंतर आपणाला गडावर जाण्यासाठी वाटाड्यासोबत घेऊन गडावर जाण्यासाठी आपणाला सर्वोत्तम राहील, कारण किल्ला जंगलामध्ये आहे व वन्य प्राण्यांचा धोका आहे। त्यामुळे आपण गावातून वाटाड्या घेऊन जाणे हे सर्वात चांगले राहील। तर चला पाहू आपण किल्ले मुडागड जो आहे पडसळी या गावामध्ये तालुका पन्हाळा आणि जिल्हा कोल्हापूर या गावामधून ट्रेक चालू केल्यानंतर आपणाला प्रथम एक नदी लागते, जांभळी नदी। पडसळी धरणाच्या खालच्या साईडला असणारी जांभळी नदी आहे। त्या नदीला क्रॉस करून आपण जायचं आहे व अशा या सुंदर आणि टुमदार गावामधून आपण या किल्ल्याच्या दिशेने जात आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत तरीसुद्धा या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपणाला जंगल पाहायला भेटणार आहे। जांभळी नदीच्या किनारी वसलेले पडसळी गाव आणि वनदुर्ग असा हा आपला मुडागड किल्ला आहे व सकाळच्या आपण 6:30 वाजता आपला ट्रेक चालू केला आहे। गडाची उंची ही 2655 फूट आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्ग भ्रमंतीमधील माझा हा शेवटचा किल्ला म्हणजे मुडागड। कोल्हापूर जिल्ह्यातील आपण आत्तापर्यंत 14 किल्ले पाहिले आहेत व हा शेवटचा किल्ला। 15 किल्ल्यांमध्ये आपणाला 13 गिरिदुर्ग व 2 भुईकोट किल्ले आहेत। मुडागड पाहण्यासाठी आपणाला या ठिकाणी सोबत कोण असेल तर जाऊ शकतो। अनेकदा योजना आखली परंतु या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी अडचणी येत असत व याच्यावर मात करत आज आपण या किल्ल्यावर जात आहे। मगाशी उल्लेख केला ती ही जांभळी नदी, वर्षभर या ठिकाणी या नदीला पाणी असते। आपण किल्ला पाहून आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आंघोळ करू शकतो। आम्हीसुद्धा या ठिकाणी आल्यानंतर आंघोळ करणार आहे। मुळात किल्ला म्हणजे घनदाट जंगलात हरवलेला आहे। किल्ला मुडागड नावाचा आहे हे गावातील स्थानिक लोकांना जास्त माहिती आहे, परंतु बाहेरच्या लोकांना या गडाबद्दल जास्त परिचित नाही। पन्हाळा तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेला किल्ला हा कारजिडे घाटाचा रखवालदार। गडाच्या आसपास घनदाट जंगल असून पूर्व पायथ्याशी पडसळी हे 20-22 उंबऱ्याचे घर आहे, तर पश्चिमेला खोल दरीत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका येतो। कोल्हापूरहून कोकणात जाण्यासाठी पूर्वी काजिर्डे घाटाचा वापर केला जात असे। ह्या घाटाच्या संरक्षणासाठी घाटाजवळच मुडागड बांधण्यात आला। मुडागडला जाण्यासाठी कोदे व पडसळी या 2 गावातून वाटा असून कोदे गावातून वाटाड्या मिळणे कठीण असल्याने बहुतांशी गडप्रेमी पडसळी गावातून जाण्याचा मार्ग अवलंबतात। आपण जांभळी नदी क्रॉस केल्यानंतर ह्या अशा रस्त्याने या ठिकाणी येतो व असं रात्री गवे त्रास देतात, त्याच्यामुळे असं कंपाऊंड केलेलं पाहायला भेटत आहे व या ठिकाणी मुडागडला जाण्यासाठी रस्ता असा ॲरोसुद्धा दाखवण्यात आला आहे। ह्या रस्त्याने जायचं आहे आपल्याला। आता सरळ जो रस्ता आहे तो गेला आहे काजिर्डे घाटाकडे व आपणाला या ठिकाणावरून डाव्या साईडला वळून अशा या रस्त्याने सरळ जायचं आहे। सरळ पुन्हा 5 मिनिटाची चाल केल्यानंतर आपणाला लगेच एक पडसळी गाव त्या ठिकाणी आहे। आपणाला आता या अशा जंगलातून जाऊन वरती चढून सरळ जायचं आहे किल्ल्याच्या दिशेने। सरळ अजून चालत जायचे आहे व शेवटी आपणाला पठार लागते, छोटीशी मोकळी जागा आहे। त्या ठिकाणी पोचल्यानंतर आपणाला साईडच्या रस्त्याने उसाच्या बाजूने सरळ आत जायचं आहे व गडावर आपणाला जाण्यासाठी त्या ठिकाणापासून मळलेली वाट आहे। अगदी
बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी आपणाला कुठेही आणि कसल्याही प्रकारची अडचण येत नाही. परंतु सुरुवातीचे 1-2 पॅच फक्त म्हणजे ज्या ठिकाणी जंगल पॅच चालू होते त्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठीच आपणाला काळजी घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी पाहिलं तर तारा लावलेल्या आहेत कंपाऊंडला व या ठिकाणी शॉकसुद्धा लावून ठेवण्यात येत असतो रात्रीचा गव्यांपासून संरक्षण होण्यासाठी. त्यामुळे आता नॉर्मल भाग संपला आहे आणि जंगलचा भाग आता सुरू झाला आहे. हे पहा, असे जंगल क्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. हे पहा, या ठिकाणापासून आपणाला जंगलात जाणारा मार्ग आहे. तर जंगल भाग सुरू झाला. वर जाण्याचा मार्ग दाखवण्यात आला आहे. तर चला आता सुरुवात करू आपली जंगल सफारी. या ठिकाणावरून आपणाला आता किल्ल्यावर जायचं आहे. अशा रिबीन जागोजागी लावण्यात आले आहेत. त्या फॉलो करून जायच्यात आता आपल्याला. जंगल इतके दाट आहे की आपल्याला गडाखालचा भाग कोणताही पाहण्यास भेटत नाही किंवा दिशाही समजून येत नाही. 2-3 ठिकाणी 100-150 फुटांचे मोकळे रान आहे व चहूबाजूनी जंगलाने वेढलेला आहे. साधारण तासाभरात 2 लहान डोंगरावरील चढाव चढत आपल्याला गडमाथ्यावर पोहोचतो. जंगलामुळे हा चढ आपल्याला जाणवत नाही. वाटेवर अनेक ठिकाणी दिशादर्शक बाण व दगड रंगवलेले आहेत. त्यामुळे गडावर जाताना जास्त आपणाला अडचण होत नाही. परंतु आपण जी मेन वाट आहे ती शेवटपर्यंत सोडायची नाही. एका ठिकाणी आपणाला 3 फाटे फुटले आहेत व डाव्या साईडचा वाट जंगलात गेली आहे. उजव्या साईडची वाट ही शिवमंदिराकडे गेली आहे व आपणाला सरळ स्ट्रेट रोडने जायचे आहे. तिथून पुढे आपणाला 15 ते 20 मिनिटात गडमाथ्यावर पोहोचून जातो. सुंदर आणि सुरेख असणारा हा गिरिदुर्ग वनदुर्ग किल्ला आहे. या ठिकाणी आपण जरूर आणि जरूर या. तिथून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा एक नदी आहे व नदी क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं एक छोटासा ओढा क्रॉस करायचा आहे. रेवीन आता जंगल भाग सुरू झाला आहे. रिबीन
जळू आपल्याला आता 2 दिवसात झालेली पाहायला भेटत आहेत. हां जळू पाहायला भेटत आहेत. आज 22 मे व एकदम फुगलेलं कमी कधी येतो माहिती आहे. हां मोठा पाऊस जुलैचा चालू झाला हां आणि ती धूप झाली हां त्या पाल्याची हां कमी आला बघा. बरोबर. असा मागाचा ओढा या पुन्हा लागला. पावनखिंड पिक्चर मध्ये जळावं लागतं. रोज मी 50-50 काढतो. हां लगेच काढून टाकायचं काढला की. जळावला माणसाचा गुण जास्त आहे. हां पटकन चढते. बरोबर बरोबर. थोडंसं हा भाग चपाटीचा लागला. दाट जंगल पुन्हा चालू झालं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे पहा झाडं कशी झाली आहेत. एकच पाऊस जोरात झाला त्याच्यामुळे त्याचं आपणाला दिसत आहे.
थोड्याच पावसात पाहिलं तर आपण हे पूर्णतः महाबळेश्वरच्या आपल्या जंगलाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. घनदाट अरण्यात असणारा मुडागड आणि आपल्या जंगली जयगड जे सह्याद्रीच्या पट्ट्यातील अति दुर्गम भागातील जे किल्ले आहेत, ज्याच्यामध्ये चंद्रगड, मंगळगड, प्रतापगड, मधुमकरनगड, वासोटा, प्रचितगड, रांगणा, शिवगड आणि हा मुडागड असे ती जंगलामध्ये किंवा माचाळगड तोही असाच. आजूबाजूचा विशालगडाचा जर परिसर पाहिला, घनदाट अरण्यात आहे. केवढे आणि कुठले प्राणी असतात? तिथे शेपटीवर मुतून डोळ्यावर मारत ना. हरिण नाही, हे वाघ वगैरे हे खातात का? तांबड डुक्कर आहे ना. तांबड ह्याच्यापेक्षा मोठं ना हरणापेक्षा. शेतात पण येत असतील डुक्कर. पावसाळा मऊ बंद झाला असेल. मऊ उतारीचा भाग लागला ना थोडासा. सप्पाई हां बरं बरं. हां हां. आपण जे आता टप्प्यात आलो, हा गडाचा किती टक्के भाग झाला आतापर्यंत? 50%च्या आसपास. मगाशी जशी आपणाला मोकळी जागा लागली होती, त्याच पद्धतीची ही मोकळी जागा आहे. आरो केला आहे त्या ठिकाणी. दुसरा हा मोकळा भाग संपला व आता पुन्हा जंगल पॅच चालू झाला. आपला 50% भाग झाला आहे पूर्ण, अजून 50% बाकी आहे.
गेलेला का चालून चालून हो. नाही. हे असं भेटलं म्हणजे काय जांभळं आहेत ते. जांभळं पावसानं पडली सगळी. हम्म. जरा हे मुंग्यांना पण खातात ते. हा गावाला मुलगा खातो. असं बघा बाबा हम्म. हे वरलं आहे ना. समुद्रात पण जळावगत काहीतरी असतं ना ते अंगाला चिटक होतं आणि रक्त पितं मस्त असतं. हे बा असे ते रो समजून चालत राहावे. आता आपणाला गडावर जाताना तिसरं पठार किंवा मोकळी जागा लागणार आहे. थोडासा असा मोकळा पॅच लागला. या ठिकाणी बोर्ड वगैरे व्यवस्थित लिहिण्यात आला आहे. इथून किती वेळ लागतो मंदिराकडे? इकडे याच म्हणजे लय वेळ तिकडे जरा 10-15 मिनिटं लवकर बरं बरं मग इथं बाहेर पडतोय आपण. बरं. गडाच्या आपण आता अंतिम टप्प्यात आलो आहे. या ठिकाणावरून साधारण अजून आपणाला 15 ते 20 मिनटं लागणार आहेत असं ॲरोसुद्धा दाखवण्यात आलं आहे. तर चला. त्याच्यात साप पण असतात ना. वारुळामध्ये मग मुंग्यांना बाजू म्हणजे मुंग्यांना हे करतात ते. काय करतात असं मुंग्यांवर नाही ते मुंग्यांच्या वारुळात जाऊन राहतं ना. नाहीतर उंदराचं असं बिळात ते साप आता काय नाही करत. साप जांभळं भरपूर होती ते. गेल्याला 3च्या नंतर पावसाळा
वरती टॉपला दिसतो ते समोर आहे का? समोर एकदम. अच्छा अच्छा. मावळ तिकडं ते हां तेच ना. किल्ला आपला वरच्या बाजूस आहे. बऱ्यापैकी किल्ल्याच्या दिशेने पोचून गेलो आहे. या ठिकाणी गव्याच्या पायाचे ठसे आपणाला पाहायला भेटत आहेत. आता आपण गडाच्या अंतिम टप्प्यातली चढाई करत आहे. अजून 10 मिनिटाचा ट्रेक बाकी राहिला आहे. बघ केवढं काय किडा. पण बघ दिसतंय का? झाड बघा. असं जायचं या साईडला आपल्याला. असा एक खड्डा खायला. हां 69 हा. एवढी चेष्टा आहे तेव्हा आणि आणि तुम्ही बघताय सकाळपासून. असं नाही की नाही चालत म्हणून. ह्या वयात हो. कधी फिरला असेल एवढा. मग आपण ते बसलो तिथूनच बसलो. ते बरोबर घे. तुझं रेकॉर्ड बेग आहे. समोर आपणाला गड पाहायला भेटत आहे. आता हे पहा, गडावर शेवटी फायनली पोचून गेलो. हो, आपण आता गडावर पोचून गेलो व गडावर आपण पोचल्यानंतर सर्वप्रथम आपणाला हे असे चिऱ्याचे दगड मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात व ढासळलेले. व लगेच आपणाला या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे ते पाहायला भेटत आहे. ते आहे पाण्याचं टाकं. खूप सुंदर असं एक पाण्याचं
हे असं एक पाण्याचं टाकं आहे, एकमेव पाण्याचं टाकं नाही इथं. बाकी गडावर पाण्याचा सोर्स काय? हे एकमेव गडावर असणारं पाण्याचं टाकं आहे पाणी नाही थांबलं जास्त इथं. व पाण्याचीही कमतरता असणार गडावर. ते टाकं पाहून आता आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. हे पहा पाण्याचं टाकं. हे पहा असं कोरीव दगड असे या तटबंदीचे पाहायला भेटत आहेत. व आता आपण हे पाण्याचं टाकं पाहिलं आहे आणि पाण्याचं टाकं पाहून वर जात आहे. हे असं चिऱ्याचा दगड, हा एक दगड पाहू शकतो असं केवढा मोठा. खूप मोठ्या प्रमाणात दगड ढासळलेले तटबंदीचे कोरीव दगड आहेत हे सर्व. आहे बघा मशरूम कसलं भारी आहे. वगैरे हे नाही खायचं, ते पावसाळ्याला उगवतं. ते आपल्या जमिनीत उगवतं का नाही? दगडले पडले तर ढासळले होते पूर्ण तटबंदी होती पूर्ण. हे पहा पूर्ण तटबंदी होती. असे दगड सर्वत्र पडलेले पाहायला भेटत आहेत. आपण आता या ठिकाणी असणारं पाण्याचं टाकं पाहिलं आहे. ते पाण्याचं टाकं पाहून आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने, मुख्य बालेकिल्ल्यावर बुरुज आहेत. थोडी तटबंदी पाहायला भेटेल. हे कसे पायऱ्या दिसत आहेत, परंतु हे पाच समोरच्या बाजूस बुरुज हा या ठिकाणी एक बुरुज आहे. तोही पाहू जाऊन वर व्यवस्थित. व या ठिकाणी तटबंदी, ही अशी तटबंदी वाडा असणार हा पूर्ण व्यवस्थित सर्व पाहू आपण आता. हे पहा पाणी बाहेर जाण्याची सोय अशी करण्यात आली आहे. ही गडाची तटबंदी आहे. या ठिकाणी एक बुरुज आहे. चला पाहून बुरुज तो. हे पहा हा बुरुज असा. हे बुरुज, 2 बुरुज पाहून झाले आपले आतापर्यंत. या साईडचा बुरुज पाहून आपण आता समोरचा बाजूचा असणारा बुरुज पाहिला जाऊ. गडावर पोचल्यानंतर पहिल्यांदा आपणाला तो बुरुज भेटला. हा एक बुरुज आहे व समोरच्या बाजूस एक असा बुरुज पाहायला भेटत आहे. 3 बुरुज हे या साईडला आहेत, पलीकडच्या बाजू आहेत त्या साईडला आहे. 4 बुरुज आहेत नाही कुठे? 1, 2 आणि 3 बुरुज इथं आणि पलीकडे. येथे पाहू शकतो एक बुरुज आहे. काका किल्ल्यावर एकूण किती बुरुज आहेत? 4-5 आहेत. किल्ल्यावर 5. 4 किंवा 5 बुरुज आहेत टोटल एकूण. अतिशय घनदाट अरण्यात असणारा मुडागड हा माझा 469 नंबर किल्ला आहे. तालुका पन्हाळा आणि जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी असणारा अतिशय बोलताल तर अतिशय घनदाट अरण्यात असणारा किल्ले मुडागड आपण आता पाहत आहोत. ही अशी तटबंदी बुरुज आहे. मुडागडवर रायगड परिवारातर्फे ही अशी तटबंदी व्यवस्थित अशी सर्व काढली आहे व्यवस्थित. त्यामुळे गडावरची तटबंदी वगैरे पाहायला भेटते आपल्याला. सुंदर बुरुज, खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आहे चांगलं. खूपच सुंदर असा हा किल्ला आहे.
म्हणजे मेंटेन केलेलं आहे चांगल्या पद्धतीनं. आपला भगवा या ठिकाणी डोलाने फडकत आहे. फडकतंय बघा. आपण आता गडाच्या पूर्व बाजूची तटबंदी बुरुज पाहिले. 3 बुरुज आहेत आणि पश्चिम बाजूला एक असणारा बुरुज, असे एकूण गडावर आपणाला 4 बुरुज पाहायला भेटतात व गडाची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. गडमाथ्यावर पोहोचल्यानंतर मी या ठिकाणी पाहू शकते देवा मुडागडवर कसं काय वैशेट, मुडागडचं काय अनुभव तुमच्याबद्दल? माझा म्हणजे कसं काय बाबा, म्हणजे काय नेहमी किती दिवसातनं काय वगैरे ट्रेक? आठवड्यात 2-3 वेळा मला यायला लागते ट्रेक करायला निघून. आणि गडावर येताना काय काय काळजी घ्यायची? काळजी म्हणजे पाणी महत्वाचं आहे. इथं पाणी कुठंच नाही. अजून म्हणजे प्राण्यांपासून वगैरे काय काय नाही त्रास. तसं डॉक्टर असते, फक्त काळजी घेऊन यायची. काळजी घेणे महत्वाचं. जय, तुला कसा काय एक्सपिरियन्स वाटला मुडागडचा? मुडागड किल्ला खूपच चांगला आहे. 2 तास लागतात वरपर्यंत यायला, पण झाडी झुडपं असल्यामुळे आपल्याला बरोबर त्रास पण येत नाही. शिवाय किल्ल्यावर येऊ नये. या काकांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल व जेव्हा तुम्हाला ट्रेक करायचा असेल तर या काकांवर नक्कीच या. तुम्ही सांगा आता. ठीक आहे. मुडागडाच्या बालेकिल्ल्यावर आपण आता पोचलो आहे. हे पहा, या ठिकाणी पूर्ण गडाची व्यवस्थित अशी माहिती देण्यात आली आहे. गडावर थोडा नाश्ता पाणी केला व नाश्ता पाणी करून आपण आता गडाचा जो या ठिकाणचा भाग आहे, या ठिकाणचा भाग आणि तो जो बुरुज आहे त्या ठिकाणचा भाग पाहून परतीच्या प्रवासाला निघू. गड पाहण्यासाठी आपणाला अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. आता मुख्य बुरुज आहे तो पाहू आणि आपण शिवमंदिराच्या दिशेने जाऊ. या बाजूची तटबंदी पाहिली तर अशी आहे, ही बुरुजाची बाजू. या बाजूला तटबंदी आहे परंतु ती पडून गेली आहे. हे पहा, ही तटबंदी. कोल्हापूर जिल्ह्यातला मुडागड हा किल्ला माझा 15 नंबर किल्ला आहे कोल्हापूर जिल्ह्यातला व येथेच आपला कोल्हापूर जिल्ह्यातले किल्ले संपलेले आहेत व हा शेवटचा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुडागड हा किल्ला माझा 15 नंबर किल्ला आहे व शेवटचा किल्ला आहे. आता आपण हा एक बुरुज आहे तो बुरुज पाहू व या ठिकाणी आपण हा 4था बुरुज सुस्थितीत आपणाला पाहायला भेटत आहे. व्यवस्थित असणारा हा बुरुज, हो, गडाचा हा चांगल्या सुस्थितीत बुरुज आहे. मुडागडवर असणारा व्यवस्थित असा हा बुरुज आहे. सुंदर सुरेख
4 बुरुजांपैकी चांगला बुरुज हा आहे. आता आपण मुडागडवर 3 जिल्ह्याचा संगम आहे. या बाजूला आहे सिंधुदुर्ग, या बाजूला रत्नागिरी व हा किल्ला कोल्हापूरमध्ये व म्हणजे 3 जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा किल्ला आहे मुडागड. मुडागडची आपली सफर आता झाली आहे. 3 जिल्ह्यांच्या सीमेवर कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय घनदाट अरण्यात असणारा मुडागड हा किल्ला आहे. या ठिकाणी जंगली प्राण्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्याच्यामध्ये गवे आहेत, रेडे आहेत, बिबट्या, सांबर, रानडुक्कर यांचा कोळसिंधा. गडावर यायचं असेल तर आपणाला पांडुरंग पाटील हे आहेत गाईड आपल्या गावामध्ये, मुडागड पडसाळी गावामध्ये. तर यांना आपण घेऊन या. गडावर एकटे येण्याचा बिलकुल प्रयत्न करू नये, कारण घनदाट अरण्य आहे, जंगली प्राणी आहेत, त्यामुळे आपण गाईड घेऊन या. तर चला पाहू आपण आता जो किल्ला आहे तो पाहिला आहे. आणि आता आपण शिवमंदिर आणि महाराजांनी एक तलाव बांधला आहे तो पाहणार आहे. चला. हा जर बुरुज पाहिला, हा बुरुज चांगल्या सुस्थितीत आपणाला पाहायला भेटत आहे. व्यवस्थित असणारे एकूण गडावर 4 बुरुज आहेत. 4 बुरुजापैकी हा बुरुज चांगली आणि सुस्थितीत आहे. किल्ला पाहिला आहे व आता आपण शिवमंदिर आणि कोकण दर्शन हे पाहण्यासाठी जाणार आहोत. ही अशी तटबंदी आहे. या ठिकाणी ही लांबपर्यंत अशी पूर्ण या गडाची तटबंदी आहे. झाडी आहे, त्याच्यामुळे जाता येत नाही. परंतु हा बुरुज आपण आता पाहिला आहे आणि बुरुज व बाकीचे अवशेष पाहून आपण शिवमंदिराच्या दिशेने जाऊ. चल, हे पहा, खूपच सुंदर. मुडागडचा अनुभव एकदा तरी घ्यायलाच पाहिजे. खूपच थरारक आणि तेवढाच आल्हाददायक बोलू शकतो. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मुडागड या किल्ल्याची निर्मिती केली आहे. शिवकाळात या गडाची बांधणी करण्यात आली आहे. आता आपणाला या ठिकाणावरून सिंधुदुर्ग जिल्हा आणि गगनगड दिसतोय इथे. समोरच्या बाजूस पाहिलं तर गगनला समोरच्या बाजूस पाहायला भेटत आहे. आणि हा भाग आहे सिंधुदुर्गचा, हा रत्नागिरीचा व हा कोल्हापूरचा. तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असणारा आणि घनदाट अरण्य पहा. घनदाट अरण्य. चला अजून तिथं जायचं त्या तिथं त्या टॉपला. हां, कुठं? पुढच्या टॉपला. माझे जरा डेंजर आहे. तिथून उतरायचं. हो हो. घसारा थोडा जास्त आहे, काळजीपूर्वक या. गडाचे असे हे दगड बांधकामातील सर्वत्र पडलेले पाहायला भेटत आहेत. घसारा आहे, सावधगिरीने उतरायचे आहेत ते. उई.
हं. हं. एवढं 2-4 दिवसातला दिसतोय. रात्रीचा हो का? ताजाच आहे. आत्ता गेलाय बहुतेक. हा. अहो ताजच आहे. एकटाच होता वाटतं. आजकाल काय पाणी असते चालतंय हो. हम्म. त्याचा काय संबंध नाही पाणी. पाणी कमी. जेवढं जनावर खाल्लं की ते त्यात पाणी येतेच ते. हो हो. जगतात कुठेही. वाळवंटात जगतात तर हे काय आहे? चांगलंच असेल. सकाळी उठल्यापासून आत्ताची थोडी कुठं मोकळी जागा लागली. खाली उतरून आलो. गडावरून खाली उतरून आल्यानंतर आपण शिवमंदिराकडे जातो. या ठिकाणी हे पहा असं बंद केलं आहे. या सरळच्या रस्त्याने जायचं नाही आपल्याला, तर अशा ह्या आडव्या रस्त्याने जायचं आहे. गडमाता आपला त्या ठिकाणी आहे व आपण आता पश्चिम बाजूनी महादेव मंदिराकडे जात आहे. बालेकिल्ल्यावरून आपण एक 10-15 मिनटात आपण जे शिवमंदिर आहे गडावरचं, त्या शिवमंदिरापाशी पोचून गेलो. हे असं शिवमंदिर आहे. अतिशय भयानक जंगलामध्ये आपणाला शिवमंदिर पाहायला भेटते. शिला आहे बघा. शिला, हत्ती तलाव. हा, शिवमंदिराची जर ही भिंत पाहिली तर अशी दिसत आहे व्यवस्थित. आतील बाजूस शिवमंदिर आहे. अवशेष खूप मोठ्या प्रमाणात मंदिराचे पाहायला भेटतात. आणि त्याच्या बाजूला लागून लगेच एक हा असा एक खालील बाजूस पाहिलं तर तलाव आहे. पायऱ्या महादेवाच्या मंदिरात गेलेत.
मंदिराला लागून एक तलाव आहे. हे पहा असा तलाव आहे, बांधीव तलाव आहे. या साईडला पहिले तर तटबंदी दिसत आहे तलावाची. पावसाळ्यात पाणी साठत असणार या तलावामध्ये. पूर्ण असा या बाजूनी तलाव चालू होऊन असा आहे शिवतलाव. या शिवमंदिराच्या बाजूला हा आहे तलाव, मुडाघाटचा तलाव आहे आणि हे शिवमंदिर आपणाला पाठीमागं पाहायला भेटत आहे. मंदिराचे तोंड हे तलावाच्या दिशेने आहे. त्या ठिकाणी समोरच्या बाजूस मुख्य दरवाजा आहे व या मंदिराचे अवशेष किंवा जे नक्षीकाम केलेले दगड या ठिकाणी आपणाला खूप प्रमाणात पाहायला भेटत आहेत. हे पहा. मंदिरामध्ये आपणाला पाहू शकतो पिंड आणि वरचे, पण तसेच आपणाला या ठिकाणी गोल दगडसुद्धा पाहायला भेटत आहेत. शिवमंदिर पाहून आपण आता जो हत्ती तलाव आहे तो पाहण्यासाठी जात आहोत. जवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तसेच कोकण कडा माणसाने खोदून काढलेला आहे. शिवतलावापाशी आपण पोचून गेलो. शिवकालीन तलाव आहे हा, मुडागडवर असणारा, हाताने खोदून काढलेला आहे हा. कोकण दर्शन. गडावरून आपण आता कोकण पॉईंट विहंगम दृश्य पाहण्यासाठी पोचून गेलो आहे. खूप खोल दर्या. कोकण दर्शन पाशी आपण आता पोचून गेलो. हुंबर खाणार आहे का हुंबर? ठीक आहे. आपण समोर पाहिलं तर हा आहे, हे गाव आहे काजिर्डे गाव आहे, हे आहे. तसेच काजिर्डेचा घाट आपण जो बोलतो प्राचीन पुरातन घाट असा आहे हा. व या ठिकाणी नव्याने सुद्धा या ह्याचे काम चालू आहे. व पडसाळी डॅम समोरच्या बाजूस पाहायला भेटत आहे. त्या ठिकाणी पडसाळी गाव. गडाच्या या अंतिम टप्प्यात आपण आता पोहोचून गेलो आहे. जो हत्ती तलाव आणि शिवमंदिर व त्याच्यापुढे हा कोकण पॉईंट, कोकण व्ह्यू पॉईंट, त्या ठिकाणावरून आपला मुडागड व्यवस्थित पाहायला भेटत आहे. पूर्ण झाडीमध्ये असणारा मुडागड साधारण इथून 2 किलोमीटर लांब अंतरावर आहे. किल्ला पाहून आपण आता परतीच्या दिशेला निघालो आहे. या ठिकाणी आपणाला एक चौतार असा पाहायला भेटत आहे.
हत्ती तलाव, हत्ती तलाव, शिवमंदिर आणि बालेकिल्ल्याचा भाग पाहून आपली गडफेरी पूर्ण होत आहे व आपण पडसाळी गावामध्ये निघू पुन्हा आता. चला. वाटतं मला गावं पण वशिली असतील त्यावेळी. हो हो हो, वाड्यांचं औषध दिसते ते. हं? वाड्यांचं औषध का की लांबपर्यंत दिसतंय ते. काय बघूया काय जाणार? ही पावा अशी तटबंदी खूप मोठ्या प्रमाणात इथं पाहायला भेटते शिवमंदिराकडे जाताना. कडन असं फिरायला पाहिजे तू. आपण गडावरून या बाजूने येऊन शिवमंदिरात गेलो होतो व आता आपण परतीच्या प्रवासाला अशा मार्गाने निघू. एकच आहे ना गावा? एकच आहे, ते एवढंच फिरते. ते पूर्ण या परिसरात 2-3 गावाचे झुंड असतील का? एका झुंडात 10-15 गावे. भारतात 6,000 वाघाचे राहिले. हां, हो हो हो. आतल्या बाजूस लागते ना. वेताची काठी, वेताचं झाड. एक असा आजार असतो ना, मच्छर चावला ना. आपण आता जो मोडागडला जायला शेवटच्या टप्प्यातील मार्ग आहे, ज्या ठिकाणी शिवमंदिराचा मार्ग दाखवण्यात आला आहे, त्या ठिकाणी पोहोचून गेलो. निघला. हं, हे पाहू शकतो आपण. हां. हा किडा आहे. रस्ता सरळ खालून आला आहे. गावातून आल्यानंतर आपण या ठिकाणी आपणाला या बाजूला एक रस्ता गेला आहे, ह्या बाजूला एक रस्ता गेला आहे, परंतु आपणाला गडावर जाण्यासाठी जो सर्वोत्तम आणि चांगला मार्ग जो आहे, तर याच मार्गाने आपल्याला गडावर जायचं आहे. या बाजूला शिवमंदिर आहे. साधारण या ठिकाणावरून शिवमंदिरापाशी पोहोचण्यासाठी अर्धा तास लागतो आपणाला व आपणाला ह्या बाजूच्या रस्त्याने जायचं नाही. झाडं जास्त आहेत नाही इकडं. गड उतरताना आपणाला आता त्रास जाणवत नाही जास्त. बरं. आता ह्या मोकळ्या पठारावर जे 2 नंबरचं पठार आहे, त्या पठारावर पोचून गेलो. हे पहा, मोकळं पठार आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातली करतात ते. गेल्या वर्षीचा विषय आहे. गेल्या वर्षीचा विषय. हो, आता गाड्यावर जाताना जे पहिलं पठार आहे किंवा जी मोकळी जागा आहे, त्या ठिकाणी आपण आता पोचून गेलो.
उन्हाच्या आतमध्ये आपण या पठारावर आता पोचून जात आहे. याचं मोकळी जागा आहे या ठिकाणी. पहिलं पठार आहे हे छोटंसं. अशीच पठार आपणाला 2 वर सलग लागतात. शेवटी पोचून गेलो. खाली गाव दिसायला लागलं आपल्याला आता. बुटावर बघा. हो हो. व जळव तुम्ही तिथे पडलेले तर जळव इथं खूप मोठ्या प्रमाणात जळव आहे तिथे. तयार बघा लगेच. लगेच तयार झाले. पाऊस मंजूर लागला की ती पाक म्हणून झाला. चल. काठी नाही पाठी बोललो. आलो बऱ्यापैकी खाली आपण. 6:45 वाजता ट्रेक चालू केला होता. आता 11 वाजले. मुडागडचा ट्रेक करून आपण पोचून गेलो. हे पहा. काही आपण 6:45 वाजता ट्रेक चालू केला होता व आता वाजले आहेत बरोबर 11:30 वाजून. पण आपल्या ठिकाणी पोचून गेलो. ठिकाणी आपल्या गाडी ठिकाणी पोचून गेलो. मुडागड किल्ला गावातून स्पष्ट दिसतो आपल्याला.